पुण्याहून देवदर्शनासाठी निघालेल्या एका भाविकांच्या बसचा सोलापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते. घडलेला हा अपघात इतका भीषण होता की बसचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला होता. सोलापूरहून अक्कलकोटला जात असणाऱ्या बसनं ट्रकला जोरात धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घडलाय. ट्रॅव्हल बस भरधाव वेगात असताना बस नेट ट्रकला जोराची धडकली आणि त्यानंतर सगळीकडे भाविकांची आरडाओरड सुरू झाली. सगळीकडे रक्त दिसत होतं. अपघातात झालेल्या या बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत असताना अपघात भयंकर घडून यामध्ये 15 भाविकांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. देवदर्शनासाठी निघालेल्या या भाविकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे लगेच पहा. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस पुण्याहून देवदर्शनासाठी निघाली होती. देवदर्शनासाठी निघालेल्या या बसचा सोलापूरमध्ये एका ट्रकला धडकून भीषण अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींना सांगितलेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल बस भरधाव वेगात होती. बसनं ट्रकला जोराची धडक दिल्यामुळे जोराचा आवाज झाल्यानं सगळीकडे प्रवाशांची आरडाओरड ऐकू येत होती. देवदर्शनासाठी जाणाऱ्या या बसमध्ये 30 ते 35 भाविक प्रवास करत असताना हा अपघात घडलाय. घडलेल्या या भीषण अपघातामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झालेत. जखमींमधील काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांची मदतीसाठी धाव घेतली आहे. पोलिसही तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले.